काय बोलणार? गारज झाली, तोफेला बत्ती दिली, दरवाजे उघडले गेले आणि फुलांच्या वर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात पालखी सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली. आपला रायबा भगवा ध्वज घेऊन अभिमानाने फडकवत मिरवत होता. यंदाची थीम होती 12 ज्योतिर्लिंग आणि मुख्य घोष होता हर हर महादेव. महादरवाजावर तो भव्य देखावा पाहून अंगावर अक्षरशः शहारे आले. फोटो सेशन आटपून आम्ही निघालो बोराई मंदिराच्या दिशेने. रायबाला घेऊन पोहोचेपर्यंत आरती सुरू झाली होती. बोराई देवीच्या पटांगणात कोल्हापूरच्या मंडळीने सुंदर पारंपरिक वेशभूषा धारण केली होती. ती वेशभूषा नक्की कोणती ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. देवीच्या मंदिरात जाऊन पालखीच्या पाया पडलो. गाभाऱ्यात प्रवेश केला तर आपल्या मोनाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभू महादेव व 12 ज्योतिर्लिंगांची अप्रतिम अशी रांगोळी साकारली होती. आई बोराई देवीचं दर्शन घेताना मन अगदी भरून आले. एक इच्छा मनात बोलून दाखवली होती, बायको आणि लेकराला तुझ्या दर्शनाला घेऊन येईन, आणि आईने ती इच्छा पूर्ण केली. पाया पडून आम्ही वाड्याकडे परतलो. तिथे मस्त गरमागरम डाळ भात आणि भाजीवर ताव मारला. थोडी विश्रांती घेऊन आवरावरा करून गड उतरण्यास सुरुवात केली. थोडं पुढे येताच राम्या आणि श्याम्या बैलांची झुंज सुरू होती. पुढे तळ्यावरील महादेव आणि बाप्पाचे दर्शन घेत आगेकूच केली. गड उतरताना नेहमीप्रमाणे आपली हक्काची माणसं सोबत होती. मगरदा, रुपेशदा, मोहनदादा, साई आणि पाटून वैभव आबा प्रधान काकांसोबत येतच होते. रायबाला घेऊन गड उतरलो. सपाटी लागताच पोरगा धावायलाच लागला. काय बोलणार? आई बा इथे बघ, इथे बघ रायबा रायबा. कुठे आहे आपण? कुठे आलो आपण? कुठे आलोय? कुठं? सुधागड. कुठं? आणि आम्ही सुखरूप खाली पोचलो. खाली अक्षय ठाकूरदांनी मस्त कोकम सरबत आणि थंडगार पाण्याची उत्तम सोय केली होती. ते पिऊन सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा शिवजन्मोत्सव सोहळा? तुमचे अनुभव आणि भावना कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन ब्लॉगसाठी पेजला फॉलो करा आणि सोबत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.